906 गुगलने सौर ऊर्जेवर चालणाऱ्या उपग्रहांच्या मदतीने AI चिप्स अवकाशात पाठवण्याचा नवीन संशोधन प्रकल्प कोणत्या नावाने जाहीर केला आहे? तर हे प्रोजेक्ट सन कॅचर याचं नाव आहे आणि हा गुगलचा आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 907 मेलनिया ट्रम्प आहे यांना 2025 मध्ये फॉक्स नेशन कडून कोणता पुरस्कार देण्यात आलाय? तर पेट्रियट ऑफ द इयर हा पुरस्कार यांना दिला आहे. मेलानिया ट्रम्प यांना फॉक्स नेशन कडून पेट्रियट ऑफ द इयर पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 908 2025 मध्ये आशियातील सर्वात आनंदी शहर म्हणून कोणते शहर प्रथम क्रमांकावर होते? तर हॅपीएस्ट सिटी इन एशिया जर म्हणलं तर ड्रीम सिटी इज मुंबई सिटी. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 909 फ्लेश या कादंबरीसाठी 2025 चा बुकर पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर ते डेव्हिस स्लाले याचं उत्तर आहे डेव्हिड स्लाले. हे बघा तुम्हाला काय प्रचार करायचा आहे, काय उच्चारण करायचं ते बघा. प्रश्न क्रमांक 910 महाराष्ट्र राज्याच्या कृषी मंत्रालयाने नोव्हेंबर 2025 मध्ये एक नवीन घोषवाक्य अनावरण केले. ते घोषवाक्य कोणते आहे? म्हणजे काय, महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटने ॲग्रिकल्चर मिनिस्ट्रीने न्यू स्लोगन केलेलं आहे. तर ते स्लोगन आहे शाश्वत शेती समृद्ध शेतकरी. ही शेती आहे बरे, सिटी नाही, ते शाश्वत शेती आणि समृद्ध शेतकरी याचं उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 911 15 वर्षाखाली मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी आणि 13-14 वर्षाच्या मुलांना पालकांच्या परवानगीने वापराची परवानगी देण्याची घोषणा कोणत्या देशांनी केली आहे? 911 डेन्मार्कने केला आहे आणि ऑस्ट्रेलियानंतर 16च्या खाली सगळ्यांनाच बॅन केलेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 912 चीनच्या सर्वात प्रगत तिसऱ्या विमानवाहू जहाजाचे नाव काय आहे जे अलीकडेच सेवेत दाखल झाले आहे? तर हे फुजियान एअरक्राफ्ट कॅरियर आहे. हे तिसरं एअरक्राफ्ट कॅरियर आहे चायनाचं, मोस्ट ॲडव्हान्स्ड आहे. प्रश्न क्रमांक 913 ऑस्ट्रेलियन फुटबॉल खेळाडू रायन विलियम्स यांनी त्यांच्या ऑस्ट्रेलियन पासपोर्ट सोडला आहे. ते आता कोणत्या देशाचे नागरिक झाले आहेत? तर ते आता भारताचे नागरिक झाले आहेत. रायन विलियम्स आहेत हे फुटबॉलर आहेत आणि त्यांनी भारताची सिटिझनशिप घेतलेली आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 914 हार्वर्ड विद्यापीठात बोस्टन ग्लोबल फोरम आणि AI वर्ल्ड सोसायटी द्वारे प्रदान करण्यात आलेला वर्ल्ड लीडर फॉर पीस अँड सिक्युरिटी अवॉर्ड 2025 कोणाला देण्यात आलेला आहे? श्री रविशंकर यांना दिलेला आहे. वर्ल्ड लीडर फॉर पीस अँड सिक्युरिटी अवॉर्ड 2025 श्री रविशंकर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 915 झारखंडचे नवीन पोलीस महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? त्या या पदावर काम करणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. हे तदर्शा मिश्रा ह्याचं उत्तर असणार आहे. डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस झारखंड, फर्स्ट वुमन आहेत ह्या, हे लक्षात घ्यायचं आहे. तदर्शा मिश्रा उत्तर आहे त्याचं. प्रश्न क्रमांक 916 5वे खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025 कोणत्या राज्यात आयोजित केले जाणार आहेत? हे याचं उत्तर आहे राजस्थानमध्ये केले जाणार आहेत. हे खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम राजस्थानमध्ये आयोजन होणार आहे 2025 मध्ये. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 917 5व्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स साठी शुभांकर कोणते आहेत? तर हे उत्तर आहे खम्मा आणि घनी. खम्मा आणि घनी हे याचे मॅस्कॉट आहेत. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेमचे मॅस्कॉट आहेत हे राजस्थान मधले. प्रश्न क्रमांक 918 कोणत्या राज्य सरकारने राज्यात बहुपत्नीत्व बंद करण्यासाठी विधेयकाला मंजुरी दिली आहे? तर हे आसाम सरकारने केलेलं आहे.
बॅन टू प्रोहॅबिट पॉलीगॅमी, आसाम. त्यानंतर प्रश्न क्रमांक हे बघा, जोड्या लावाले डिक्शनरी आणि सर्वोत्तम शब्द कोणता आहे तर 2025 वर्षातील कॅम्ब्रिजचा पॅरासोशल आहे, कॉलिन्स डिक्शनरीचा वाईब कोडिंग आहे आणि डिक्शनरी.com चा 67 आहे. म्हणजे काय उत्तर असणार आहे 1 2 3, पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर असणार आहे 919, पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 920, भारताचे चौथे पूर्ण साक्षर राज्य म्हणून कोणते राज्य घोषित झालेले आहे? म्हणजे काय, फोर्थ फुली लिटरेट स्टेट जर म्हणलं तर आपण हिमाचल प्रदेश म्हणू. पहिलं मिझोरम आहे, 2 नंबर गोवा आहे, 3 नंबर त्रिपुरा आहे आणि 4 नंबर हिमाचल प्रदेश. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 921, 24वी आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धा 2025 कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती? म्हणजे काय, 24th एशियन आर्चरी चॅम्पियनशिप 2025. तर 921चं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, हे ढाकाला आयोजन केलं होतं, याचं लक्षात ठेवायचं आहे. 24वी एशियन आर्चरी चॅम्पियनशिप 2025 ढाका. त्यानंतर प्रश्न क्रमांक 922, खालीलपैकी CCPI म्हणजेच क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स 2025 नुसार योग्य क्रमवारी कोणती आहे? तर 922चं उत्तर आहे बघा, डेन्मार्क 4थ्या स्थानावर आहे, नेदरलँड 5व्या स्थानावर आहे आणि UK 6व्या स्थानावर आहे. पहिले 3 स्थान याचे मोकळे असतात, कोणालाच दिलेले नसतात. डेन्मार्क 4 नंबरवर आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. 922चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर बघायचा प्रश्न क्रमांक 923, नोव्हेंबर 2025 मध्ये प्रसिद्ध झालेल्या क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स म्हणजेच CCPI 2025 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स भारताचा क्रमांक 23वा आहे. पहिले 10वा होता, आता तो चेंज झालाय. 923 आहे पर्याय क्रमांक 2. पहिले 10 होता, आता तो 23 झालेला आहे. प्रश्न क्रमांक 924, CCPI 2025 कोणत्या संस्थेने प्रकाशित केला आहे? तर ते जर्मन वॉचने प्रकाशित केलेला आहे. क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स जर्मन वॉच. पर्याय क्रमांक 4चं उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 925, गुवाहाटी गेटवे टर्मिनल आणि जेटी हा भारतातील पहिला आधुनिक टर्मिनल कोणत्या प्रकारच्या वाहतुकीसाठी आहे? तर रिव्हर फेरी ट्रान्सपोर्टसाठी आहे ते. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 926, 2025 मध्ये मैथिली ठाकूर यांनी कोणत्या पक्षाच्या तिकिटावर अलीनगर विधानसभा जागा जिंकली? अलीनगर हे ध्यानात ठेवा, अलीनगर हे भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर यांनी जिंकलेलं आहे. मैथिली ठाकूर ही बिहारची आहे आणि अलीनगर असेंब्ली सीट आहे, ती ध्यानात ठेवा. त्यानंतर बघायचं आपल्याला बिहार विधानसभा निवडणूक 2025 दरम्यान मैथिली ठाकूर यांचे वय किती होते? हे फार महत्वाचे, कारण ही यंगेस्ट MLA आहे. तर याचं उत्तर आहे 25 वर्ष 3 महिने आणि 20 दिवस. हे तुम्ही चेक करा, मैथिली ठाकूर. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 928 बघायचा आपल्याला, भारतातील पहिला आदिवासी क्रीडा संमेलन अलीकडेच कोणत्या प्रदेशात पार पडला आहे? तर हा लद्दाखमध्ये पार पडलेला आहे. फर्स्ट एव्हर ट्रायबल स्पोर्ट कॉन्क्लेव्ह लद्दाख. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 929, बांगलादेशच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांना कोणत्या न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे? तर हे इंटरनॅशनल क्राईम ट्रायब्युनल ढाका यांनी ही मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे, शेख हसीना. प्रश्न क्रमांक 930, शेख हसीना आणि कोणत्या माजी गृहमंत्र्यांना विद्यार्थी आंदोलनावरील कारवाईसाठी मृत्यूदंड देण्यात आले आहे? तर असादुज्जमान खान हे शेख हसीना सोबत यांना पण ही सजा झालेली आहे.
390चं 2 उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 931 नोव्हेंबर 2025 मध्ये कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ड्रोन सिटी ऑर्काइल येथे आणि जुळ्या अंतराळ शहरांची पायाभरणी केलेली आहे? तर ते 931 पर्याय क्रमांक 4 आंध्र प्रदेश हेच उत्तर असणार आहे. म्हणजे काय? ड्रोन सिटी आणि ट्विन स्पेस सिटी असं म्हणता येईल त्याला. प्रश्न क्रमांक 932 नोव्हेंबर 2025 मध्ये COP30 मध्ये कोणत्या देशाने उष्णकटिबंधीय वन संवर्धनासाठी कायमस्वरूपी जागतिक उपक्रम ट्रॉपिकल फॉरेस्ट फॉरएव्हर फंड सुरू केला आहे? तर ते ब्राझीलने सुरू केला आहे. ट्रॉपिकल फॉरेस्ट फॉरएव्हर फंड ब्राझील. 932चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक 933 कोणत्या राज्यामध्ये सुनापूर बीच आणि पुरी गोल्डन बीच यांना पुन्हा 2025 साली आंतरराष्ट्रीय ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र मिळाले आहे? तर हे पण ओडिसाचं आहे आणि हे पण ओडिसाचं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 934 ओमेन ड्रोन कोणत्या 2 देशाच्या कंपन्यांच्या संयुक्त उपक्रमातून विकसित केले जात आहे? ओमेन ड्रोन म्हणजे 934चं बघायचं आपल्याला. हे अमेरिका आणि युई म्हणजेच पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर असणार आहे. ओमेन ड्रोन अमेरिका आणि युई यांच्या मार्फत विकसित केले जात आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 935 निर्गमन करणाऱ्या उड्डाणावर अनिवार्य हरित इंधन कर लागू करणारा जगातील पहिला देश कोणता आहे? तर हा सिंगापूर आहे. म्हणजे काय? फर्स्ट इन द वर्ल्ड टू इम्प्लिमेंट अ मॅन्डेटरी ग्रीन टॅक्स ऑन डिपार्टिंग फ्लाइट्स ॲज अ सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल लेव्ही. म्हणजे सिंगापूरने हे केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 936 2024 साली शांतता निशस्त्रीकरण आणि विकासासाठी इंदिरा गांधी पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर हे मिशेल बॅसलेट यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. इंदिरा गांधी प्राइज फॉर पीस डिसआर्मामेंट अँड डेव्हलपमेंट फॉर 2024. प्रश्न क्रमांक 937 भारत 2026 मधील ग्लोबल बिग कॅट शिखर परिषद कोणत्या शहरात आयोजित करणार आहे? तर हे नवी दिल्ली येथे आयोजन होणार आहे. ग्लोबल बिग कॅट समिट 2026 मध्ये न्यू दिल्लीला येथे आयोजन होणार आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 938 17 वर्षाची चंदीगडची जानवी जिंदाल ही भारतातील सर्वाधिक गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड म्हणजेच 11 रेकॉर्ड्स आहेत हे प्राप्त करणारी पहिली महिला ठरली. 19 जागतिक विक्रम असलेल्या कोणत्या भारतीय क्रीडापटूनंतर ती दुसऱ्या क्रमांकावर आहे? तर सचिन तेंडुलकरचे 19 विक्रम आहेत आणि त्याच्यानंतर हिचे 11 आहेत. याचं नाव आहे जानवी जिंदाल. मोस्ट इम्पॉर्टंट आहे. 11 रेकॉर्ड्स आहेत सचिन तेंडुलकर नंतर 2 क्रमांक. प्रश्न क्रमांक 939 भारताची सर्वाधिक गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड धारक महिला जानवी जिंदाल कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे? तरी स्केटिंग करते ही. इंडियाज हायेस्ट फिमेल गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर आहे. आणि जर ओव्हरऑल जर म्हणलं तर सचिन तेंडुलकर नंतर 2 क्रमांक. प्रश्न क्रमांक 940 अलीकडच्या दाव्यानुसार भारतातील कोणत्या राज्याच्या पोलीस दलाने सायबर फसवणुकीच्या कॉलमध्ये 100% प्रतिसाद दर मिळवण्याचे पहिले स्थान मिळवले आहे? तर हे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गोवा पोलिसांनी हे अचीव केलेलं आहे. 100% रिस्पॉन्स रेट इन सायबर फ्रॉड कॉल, गोवा पोलीस. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 941 लीडरशिप ग्रुप फॉर इंडस्ट्री ट्रान्झिशन कोणत्या 2 देशाच्या सरकारने संयुक्तपणे सुरू केलेले आहे? तर हे केलेलं आहे स्वीडन आणि भारत यांनी चालू केलेलं आहे. इंडस्ट्री ट्रान्झिशन म्हणजेच लीड आयटी म्हणू आपण याला.
प्रश्न क्रमांक 942 2025च्या जागतिक बॉक्सिंग कप मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत? तर भारताने 40 पदके जिंकलेली आहेत वर्ल्ड बॉक्सिंग कप मध्ये. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 943 केम्ब्रिज डिक्शनरी 2025 चा सर्वोत्तम शब्द कोणता आहे? तर ते 943 आपण अगोदर सांगितलेलं आहे पॅरासोशल, याचं उत्तर आहे कॅम्ब्रिज डिक्शनरी पॅरासोशल. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 944 भारतातील पहिले टेस्ला एक्सपिरियन्स सेंटर कुठे आहे? म्हणजे काय, फर्स्ट टेस्ला एक्सपिरियन्स सेंटर हे मुंबई येथे आहे. प्रश्न क्रमांक 945 2025 मध्ये G20 शिखर परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती? जी आफ्रिकन खंडात पहिल्यांदाच झाली होती. तर ही जॉन्सबर्ग साऊथ आफ्रिकामध्ये झालेली आहे आणि पहिल्यांदाच आफ्रिका खंडामध्ये झालेली आहे. फर्स्ट टाइम आफ्रिकन कॉन्टिनेंट G20 परिषद आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 946 कोणत्या देशाने अंतिम फेरीत नेपाळला हरवून पहिला अंध महिला T20 विश्वचषक जिंकलेला आहे? तर हा कोणी दुसरा नसून भारत देश आहे आपला. यांनी पहिला ब्लाइंड वुमन T20 वर्ल्ड कप जिंकलेला आहे नेपाळला हरवून. प्रश्न क्रमांक 947 2025 चा पहिला अंध महिला T20 विश्वचषक भारत आणि श्रीलंकेतील शहरामध्ये सह यजमाना पदावर होता. खालपैकी कोणत्या शहरात एकही सामना झाला नाही? कोणत्या शहरात एकही सामना झाला नाही? तर मुंबईमध्ये एकही सामना झाला नाही. दिल्लीमध्ये झालेला आहे, कोलंबोमध्ये झालेला आहे आणि बेंगळुरूमध्ये झालेला आहे. मुंबईमध्ये कोणताही सामना झालेला नाही. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 948 2025 मध्ये पहिला अंध महिला T20 विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाची कर्णधार कोण होती? दीपिका टीसी ही कर्णधार होती. ब्लाइंड वुमेन्स T20 वर्ल्ड कप 2025 दीपिका टीसी. प्रश्न क्रमांक 949 भारताचे 53वे सरन्यायाधीश म्हणून कोण काम करत आहेत आणि यापूर्वी ते हरियाणाचे सर्वात तरुण महाधिवक्ता होते? हे असं विचारू शकतात की हरियाणाचे सर्वात तरुण महाधिवक्ता कोण होते? तर सूर्यकांत सध्याचे आहे ते 53 नंबरचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 950 बघा, बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र केवल कृष्णन देवल यांचे वयाच्या कोणत्या वर्षी निधन झालेले आहे? तर ते 89 वर्ष त्यांचं वय होतं. प्रश्न क्रमांक 951 मिस युनिव्हर्स 2025 चा किताब कोणी जिंकला आहे? तर ती मिस मेक्सिको. 951 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मिस युनिव्हर्स 2025 मिस मेक्सिको. प्रश्न क्रमांक 952 मेलिसाच्या चक्रीवादळामुळे झालेल्या विनाशानंतर कोणत्या देशाने लेप्टोस्पायरोसिसचा प्रादुर्भाव जाहीर केला आहे? तर ते जमैकाने जाहीर केलेला आहे की लेप्टोस्पायरोसिस हरिकेन मेलिसा. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 953 कांतारच्या ब्रँड झेड अहवालानुसार 2025 मध्ये भारतातील सर्वात मौल्यवान ब्रँड कोणता आहे? कोणता ब्रँड आहे? तर HDFC बँक हा मौल्यवान ब्रँड आहे. कंतार्स ब्रँड झेड रिपोर्ट नुसार इंडियाज मोस्ट व्हॅल्युएबल ब्रँड इन 2025 HDFC बँक. प्रश्न क्रमांक 954 भारतात संविधान दिन किंवा संविधान दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर तो 26 नोव्हेंबर या दिवशी कॉन्स्टिट्यूशन डे म्हणून आपण याला किंवा संविधान दिवस म्हणून आपण याला साजरा करतो. त्यानंतर बघायचे प्रश्न क्रमांक 955 COP31 कुठे आयोजित केली जाईल ज्यामध्ये अंतल्या यजमान शहर असेल? हे तुर्कीमध्ये आहे. 955 चं उत्तर आहे 3 नंबर तुर्की. प्रश्न क्रमांक 956 दक्षिण आफ्रिकेत पांढऱ्या आफ्रिकन लोकांविरुद्ध
मानवी हक्कांचे उल्लंघन होत असल्याच्या आरोपामुळे कोणत्या देशाने 2025च्या G20 शिखर परिषदेवर बहिष्कार टाकलेला आहे? तर हे अमेरिकेने टाकलेलं आहे. 956चं उत्तर आहे अमेरिका, युनायटेड स्टेट्स. G20 शिखर परिषद जी झाली होती त्याच्यामध्ये यांनी बॉयकॉट केलं होतं. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 957. नोव्हेंबर 2025 मध्ये झालेल्या तीव्र उष्णकटिबंधीय चक्रीवादळ फिनाचा कोणत्या देशावर परिणाम झालेला आहे? तर हे ऑस्ट्रेलियाला याचा परिणाम झालेला आहे. ट्रॉपिकल सायक्लोन फिना, ध्यानात ठेवा, ऑस्ट्रेलिया. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 958. हवामान बदल कामगिरी निर्देशांक म्हणजेच CCPI 2026 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? तर 23 क्रमांक आहे. हा प्रश्न रिपीट झालेला आहे मित्र. प्रश्न क्रमांक 959. हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2026 मध्ये कोणता देश चौथ्या क्रमांकावर आहे? तर ते डेन्मार्क आहे. क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स मध्ये 4 नंबर डेन्मार्कचा आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 960. माजी राष्ट्रपती जेर बोल्सेनारो यांना लष्करी उठावाचा कट रचल्याबद्दल आणि लोकशाहीवर हल्ला केल्याबद्दल 27 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. ते कोणत्या देशाचे माजी राष्ट्रपती आहेत? तर ते ब्राझीलचे माजी राष्ट्रपती आहेत. फॉर्मर प्रेसिडेंट जेर बोल्सेनारो. 27 वर्षाची त्यांना शिक्षा झालेली आहे. प्रश्न क्रमांक 961. कोणता देश जगातील पहिला अणुऊर्जा प्रतिरोधक मोबाईल तरंगणारा कृत्रिम बेट बांधत आहे, ज्याला डीप सी ऑल वेदर रेसिडेंट फ्लोटिंग रिसर्च फॅसिलिटी म्हणतात? तर हा चीनचा आहे. 961चं उत्तर 2. चीनच असे काम करते. डीप सी ऑल वेदर रेसिडेंट फ्लोटिंग रिसर्च फॅसिलिटी त्याला म्हणतात, चीनची आहे ती. प्रश्न क्रमांक 962. ICC पुरुष T20 विश्वचषक 2026 साठी स्पर्धा राजदूत म्हणून कोणाची घोषणा करण्यात आलेली आहे? तर रोहित शर्मा हे ब्रँड अँबॅसेडर बनण्याची घोषणा केलेली आहे ICC मेन्स T20 वर्ल्ड कप 2026 साठी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 963. 2026च्या जगातील सर्वोत्तम शहराच्या अहवालातील जागतिक टॉप 100 मध्ये 4 प्रमुख भारतीय महानगरे आली. खालीलपैकी कोणते या यादीचा भाग नाही? 963 बघा. मुंबई आहे, दिल्ली आहे आणि बेंगळुरू आहे. यामध्ये चेन्नई नाही आहे. ही चेन्नई यामध्ये नाही आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 964. 2026च्या जगातील सर्वोत्तम शहरांच्या अहवालानुसार 2026 मध्ये कोणते शहर जगातील सर्वोत्तम शहर म्हणून स्थानावर होते? म्हणजे वर्ल्ड बेस्ट सिटीज रिपोर्ट मध्ये बेस्ट सिटीज कोणते आहे? तर 964चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, लंडन बेस्ट सिटी आहे. प्रश्न क्रमांक 965. राष्ट्रीय महिला आयोगाने हिंसाचाराने पीडित महिलांना तात्काळ मदत आणि डिजिटल तक्रार नोंदणी प्रदान करण्यासाठी कोणता नवीन टोल फ्री हेल्पलाईन नंबर सुरू केला आहे? तर हा 1550. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर असणार आहे. नॅशनल कमिशन फॉर वुमेन्सने हा नंबर चालू केलेला आहे. इमिडिएट असिस्टन्स अँड डिजिटल कंप्लेंट रजिस्टर फॉर वुमेन अफेक्टेड बाय व्हायलन्स. प्रश्न क्रमांक 966. कोणत्या देशाने डेव्हिस कप 2025 जिंकला आणि अंतिम सामन्यात स्पेनला हरवून सलग तिसरे विजेतेपद पटकावले आहे? तर इटलीने हे सलग तिसरे विजेतेपद पटकावले आहे डेव्हिस कप 2025 मध्ये. प्रश्न क्रमांक 967. जागतिक शहरीकरण प्रॉस्पेक्ट्स 2025 अहवालानुसार खालील शहरी लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने लावा. म्हणजे काय? वर्ल्ड अर्बनायझेशन प्रॉस्पेक्ट 2025 चा रिपोर्ट आहे.
सगळ्यात जास्त लोकसंख्या जकार्ताची आहे, 2 नंबर ढाका आहे आणि 3 नंबर टोकियो आहे. म्हणजे 967चं पर्याय क्रमांक 3 जकार्ता 1 नंबर, ढाका 2 नंबर आणि टोकियो 3 नंबर. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 968 19व्या वर्षी FIDE नॉकआउट विश्वचषक जिंकणारा सर्वात तरुण खेळाडू कोण ठरला? तर याचं उत्तर आहे जोखीर सिंदारोह. याचं उत्तर आहे म्हणजे यंगेस्ट एव्हर विनर ऑफ दी FIDE नॉकआउट वर्ल्ड कप ॲट द एज ऑफ 19. त्यानंतर प्रश्न क्रमांक 969 2025चा काल्पनिक कथांसाठी राष्ट्रीय पुस्तक पुरस्कार कोणत्या पुस्तकाला मिळाला आहे? म्हणजे नॅशनल बुक अवॉर्ड फॉर फिक्शन. तर हा पुरस्कार भेटला आहे द ट्रू स्टोरी ऑफ राजा द गलिबल, हे याच्यासाठी पुरस्कार भेटला आहे. सेकंड लास्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 970 1 डिसेंबर हा दिवस जागतिक स्तरावर कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर हा जागतिक एड्स दिवस म्हणून हा दिवस आहे 1 डिसेंबर. त्याच्यानंतर या सिरीज मधला सगळ्यात शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 971 1 डिसेंबर 2025 पासून महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर राजेश कुमार मीना हे 1 डिसेंबर 2025 पर्यंत होते. आता त्यांची जागा घेतली आहे राजेश अग्रवाल यांनी, चीफ सेक्रेटरी ऑफ महाराष्ट्र. मित्र हो, हे आपले 971 प्रश्न आपले MCQ आपण याच्यामध्ये पूर्ण कव्हर केलेले आहेत. तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि लाईक सबस्क्राईब नक्की करायचं आहे. पूर्ण व्हिडिओ बघा. धन्यवाद.